नमस्कार, श्री स्वामी समर्थ। यंदा पितृपक्ष हा 7 सप्टेंबर 2025 म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि 21 सप्टेंबरला म्हणजे सर्वपित्री अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तो संपणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष असं महत्त्व दिले जाते। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभकार्य हे केली जात नाहीत। पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष असं महत्त्व आहे। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते। हे पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात। असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते। धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात, ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो। पितृपक्षाचे 15 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या 15 दिवसांमध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात। काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावं लागत असते, कारण पितृपक्षाचे 15 दिवस हे आपल्या पूर्वजांना समर्पित असतात। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या 3 वस्तू या कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये आणि हे 99% लोकांना माहीत नाही। जर आपण कळत नकळत या 3 वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते। आपल्या घराला पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधीही प्रगती होत नाही। आणि म्हणून आपल्याला काहीही झाले तरी या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीयेत। तर अशा कोणत्या 3 वस्तू आहेत ज्या कोणालाही आपल्याला द्यायच्या नाहीयेत, तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमाचं पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वजांना देवतासारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते। जर पूर्वज नाराज असेल तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणींनी नेहमी भरलेले असते। त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणूनच पितृपक्षात दररोज तर्पण करावे। परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहे त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जलार्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे, ध्यान करावे। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचं आहे। जे काळे तीळ असतात ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचं आहे। या पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यूलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या आजूबाजूलाच असतात आणि म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गायीला खाऊ घाला। असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो। शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पितृ जे आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात। पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा, कारण दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वज हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात। ज्या दिवशी पूर्वजांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना आवाहन हे केले जाते। पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान हे आवर्जून टाळावे। यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्य सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, जसे की नवीन घर खरेदी करू नये, जमीन खरेदी करू नये, वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे दागिने जे असतात ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये।
बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो, परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहे. बघा, जरी पितृपक्षात घर आणि जमीन खरेदी करू नये असे म्हटलेलं आहे, परंतु माझ्या वैयक्तिक मते अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील, कारण त्यांना आपली प्रगती पाहून आनंदच होणार आहे. त्यामुळे मला तर वाटत नाही की या गोष्टी या दिवसामध्ये खरेदी करू नये, कारण आपल्या मुलाची प्रगती पाहून कुठलेही आई वडील हे आनंदी होत असतात. पितृपक्षात पितृ हे पृथ्वीवरती म्हणजे प्रत्येकाच्या घरी आलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या समोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या तर ते जास्तीत जास्त आनंदी होतील. मला तर वाटत नाही ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही कमी होईल, कारण ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही जास्तच होणार आहे आणि हे माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगत आहे. तसेच इतर जे धार्मिक कार्य शुभ कार्य आहेत ते मात्र या दिवसात अजिबात करू नये. तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे, राग करू नये. तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीयेत. कांदा आणि लसूण यांचा वापर सुद्धा करू नये. जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण जर सेवन केले तर आपल्याला राग जो आहे तो वाढत जात असतो, आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज्य ठेवावा. तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असाल, म्हणजे देवस्थान जे आहे तर तेथे भेट देणे आवर्जून टाळावे. तसेच घराची दुरुस्ती करण्याची कामं सुद्धा पितृपक्षामध्ये करू नये, कारण पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात आणि मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठले किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात. आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून त्या मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात तर ते मरण पावतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते. पुराण आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार ही पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील 1 वर्षाच्या बरोबरीच असतो. जेथे वेगवेगळ्या जगात काळाची गती ही वेगवेगळी मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जेथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात. विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही, या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृलोकांचेच वर्णन नाही केले तर तेथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख देखील केला गेला आहे. तर बघा, गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना ही वेगवेगळी आहे. मानवाचे 360 दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात. आणि या गणनेनुसार पितृलोकांचा 1 महिना पृथ्वीच्या 30 वर्ष इतकाच आहे आणि पितृलोकांचे 1 वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षांनी इतके आहे. आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे म्हणतात. तो पितृलोकांचा अधिपती आहे. मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचं काम असते. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्वजन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजांसाठी श्राद्ध, पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजांना पुनर्जन्म प्राप्त होतो. आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वज हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात. आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध, पिंडदान जे आहे तर ते केले जाते. या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचं पालन करावे तर पहा, पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजांबद्दल आपण काहीतरी वाईट बोलत असतो, कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो. परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कोणतेही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या बोलू नये. तसेच या पितृपक्षाच्या दिवसामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य इत्यादीचं सेवन करू नये. तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य, मुंडन, लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये. पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या अजिबात करू नये, म्हणजे त्या आवर्जून टाळाव्यात. आता या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते
आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका. जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते. आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते. घरात गरिबी आणि दारिद्र्यता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी ही करू नये. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये. मोहरीचं तेल हे शनी ग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात जीवनात कटकटी ह्या होऊ लागतात. तसेच पितृपक्षामध्ये शिळे अन्न खाऊ नये. या व्यतिरिक्त चणे, मसूर डाळ, साग, सातू, जिरे, मुळी, त्याचबरोबर काळे मीठ, काकडी, दुधी भोपळा याचे सेवन देखील या दिवसामध्ये आवर्जून टाळावे. त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या 3 ज्या वस्तू आहेत तर त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाहीयेत. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरी सुद्धा ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाहीयेत. त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू ती म्हणजे उसने पैसे. तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून उसने पैसे सुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीयेत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाहीये. जर आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली, पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते. घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते. धनहानी होत असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे जे आहेत ते कोणालाही उधार देऊ नका. यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे कुशा. कुशा ही एक गवत असते जे पितृपक्षात वापरले जाते. कुशा हे सर्वांनाच माहित आहे, ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो. त्यावेळी कुशा म्हणजे कुशाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो. कुशाशिवाय पूर्वजांचे म्हणजे पितरांचे तर्पण सुद्धा पूर्ण होत नाही असे मानले जाते, म्हणजे ते तर्पण देखील अपूर्ण मानले जाते. त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही. कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते आपल्या शेजारची तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात, पण चुकूनही आपल्या घरातील कुशा जो आहे तर तो चुकूनही कोणाला देऊ नका. आणि यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. बघा, पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुप्पट तिप्पट पटीने फळ प्राप्त होते, परंतु दान करताना आपल्याला पैशासोबत तांदळाचे दान सुद्धा करायचं नाहीये. तांदूळ जे आहे तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात, कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते आणि त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नाहीयेत. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपण घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा तुम्ही आवर्जून लावायचा आहे. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांच्या वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार जो आहे तर तो दूर होत असतो. आपल्या आयुष्यात जे काही संकट, अडचणी, अडथळे आहेत तर ते देखील दूर होत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा. ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पितरांना सुद्धा प्रकाशाची गरज ही असतेच आणि म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावला जातो. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.